बघा रे बा, आता सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊ नाही का? तुम्ही संघर्ष केला, तुम्ही कष्ट केले, तुम्ही तुमच्या मेहनतीला न्याय द्यायला शिकले की एक ना एक दिवस जे आहे यश तुम्हाला हुडकत हुडकत तुमच्याकडे येतं. म्हणजे यशाच्या पाठीमागे लागल्याने यश हे कधीच तुम्हाला भेटत नसतं. यश जे आहे ते तुमचे प्रामाणिक प्रयत्न किती आहेत त्या प्रामाणिक प्रयत्नावरती ते अवलंबून असतं. आता या ठिकाणी जे आहेत आपले 4 विद्यार्थी जे एकाच परिसरातले आहेत, जवळपास जवळजवळच्या गावचे आहेत. ठीक आहे, दोघं जण एका गावातले आहेत आणि बाकीचे दोघं जे आहेत ते जवळजवळच्या गावातले आहेत. परंतु त्यांचा आता चौघांचंही या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यातला पहिला जो आपला हा विद्यार्थी आहे हा प्रसाद भोसले, राहणार मातोळा, तालुका उमरगा आणि जिल्हा धाराशिव या ठिकाणचा आहे. याचं ठाणे पोलीस म्हणून या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. ठाणे पोलीस म्हणून सिलेक्शन झालं. यानं लेखीला जे आहे 89 मार्क घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर ग्राउंडला त्याला 45 मार्क आलेले आहेत आणि भूकंपग्रस्त मधून हा नंबर 1 ला त्या ठिकाणी यावा. ठीक आहे, म्हणजे मी सांगायचं तात्पर्य हे ही लेकरं भूकंपग्रस्त असताना देखील असं म्हणले नाहीत की आम्हाला भूकंपग्रस्ताचं जे आहे आरक्षण आहे त्याच्यामुळे आम्ही कमी अभ्यास केला, आमचं मेरिट कमी लागतं म्हणून असं काही नाही. ठीक आहे, परंतु प्रामाणिक प्रयत्न केले, आम्ही देखील त्यांची मेहनत जी आहे डोळ्याने पाहिलेली होती. ठीक आहे, एकदम चांगल्या पद्धतीनं मेहनत केली आणि त्याच्यामुळं त्यांनी जे आहे ते यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मी प्रसादचं आपल्या विजय स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीनं आपण फुलाची पाकळी देऊन या ठिकाणी त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. ठीक आहे, आणखीन एक महत्वाचा मुद्दा पहा, या बुवाचं नाव आहे प्रसाद. ठीक आहे, आणि यानं जे आहे आपल्या जन्मदात्या मायबापाला याला नेहमी असं म्हणायचं पाहिलं की सर मग होतंय की नाही हो, होतंय की नाही हो. ठीक आहे, ही शंका व्यक्त करायची. परंतु काय बरं म्हणायचं माहिती आहे का, व आई वडील जे आहेत ते खूप कष्ट करतात, मी झालो ना तर सगळं घरामध्ये जे आहे आनंद निर्माण होईल. तर ती गोष्ट जर प्रत्येकाच्या मनात असेल आणि आपल्या मायबापाच्या कष्टाशी आपण जर इमानदारीने जर बाळगली, ठीक आहे, तर 100% आपल्याला यश मिळतं. आज या ठिकाणी प्रसादना या ठिकाणी यशाचा प्रसाद आपल्या जन्मदात्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा आपण या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करूयात. मी चलवाड सरांना विनंती करतो की त्यांनी इकडे यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा आणखीन या ठिकाणी महेश सुधाकर चव्हाण यांचं पुणे शहर पोलीस म्हणून या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. ठीक आहे, या नाव आहे पहा महेश, आहे की नाही? महेश सुधाकर चव्हाण, राहणार नळवाडी, तालुका उमरगा आणि जिल्हा धाराशिव. ठीक आहे, तर हा देखील जो आहे बाबा, ठीक आहे, मला म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार स्वतः शेतामध्ये काम करणं, कांद्याचं पीक घेतो आणि त्याच्यामध्ये एकदम हातखंडा चांगला आहे. ठीक आहे, म्हणजे शेतात काम करून पुन्हा अभ्यास करून, ठीक आहे, ही सगळी जी लेकरं जी आहेत बाबा ही सामान्य शेतकऱ्याची आहेत. प्रसाद असेल, महेश असेल किंवा इथं समोर बसलेली ही जी असतील हे सर्वसामान्य कुटुंबातली लेकरं आहेत. ठीक आहे, परंतु आपल्या प्रयत्नानं जे आहेत ती आज यशस्वी झालेली आहेत. मागच्या वेळेला देखील वेटिंगला राहिलेली होती, प्रसाद पण वेटिंगला होता आणि महेश पण वेटिंगला होता. परंतु विद्यार्थी मित्रांनो मला सांगायचं आहे की तुम्ही जर कष्ट करत राहिला तर तुम्हाला नेहमीच वाट पाहावी लागत नाही, कारण आपली देखील कुणीतरी वाट पाहत असतं. म्हणजे यश नावाची जी गोष्ट असते का ते देखील आपली वाट पाहत असतं. फक्त ते म्हणत असतं की माझ्या काबिल कोण बनलेला आहे, माझ्या लायकीचं कोण बनलेलं आहे, त्याच्या गळ्यात असा त्याला पण हार टाकायचा असतो यशाला पण. ठीक आहे, ते देखील चांगल्या माणसाची, चांगल्या कष्टवान लेकराची जी आहे वाट पाहत असतं आणि तुम्ही कष्ट जर करत राहिला तर 100% आपल्याला यश भेटतं. या ठिकाणी महेश पुणे पोलीस झाला, त्याचं या ठिकाणी मी मनापासून विजय स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्याचा या ठिकाणी आपण पुष्पहार देऊन त्या ठिकाणी सत्कार करूया. ठीक आहे, याच्यानंतर जे आहे पुढचा विद्यार्थी आपण या ठिकाणी बोलूया. आता हे कशासाठी गावाचं नाव सांगायलो, त्याचं सिलेक्शन झालेलं सांगायलो. या विद्यार्थ्यांना वैयक्तिक तुम्ही
प्रश्नल बोलायचं. कारण काही लोकांना काय वाटायला माहिती आहे का, हे एवढे कसं काय ह्याचे निकाल आले, निकाल उगाच येत नसतात. ठीक आहे, हे सगळं क्रेडिट जे आहे आपल्या विद्यार्थ्यांना आहे. आम्ही फक्त त्याचं जे आहे ना, ठीक आहे, निमित्त आहोत. येते लक्षामध्ये. ठीक आहे. आणि आम्ही देखील विद्यार्थ्यांवरती तेवढे कष्ट घेतलेले आहेत. ठीक आहे. आणि जर त्यांना इमानदारीने तुम्ही शिकवलं तर 100% जे आहे कुठल्याही क्लासचा निकाल येऊ शकतो. ठीक आहे. एखादा विद्यार्थी जर निकालापासून वंचित का राहतो याचं जर मूळ जर सापडलं एखाद्या शिकवणाऱ्या शिक्षकाला आणि तेवढंच जर त्यानं जर विद्यार्थ्याला जर दिलं तर 100% विद्यार्थी यशस्वी होतो. ठीक आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा एवढे कसं काय, एवढे कसं काय. तर पर्सनली तुम्ही या ठिकाणी पोरांना फोन लावून विचारू शकता की निकाल कसं काय येऊ शकतो ते. ठीक आहे. याच्यानंतर आपला पुढचा विद्यार्थी जो आहे त्या पुढच्या विद्यार्थ्याला मी या ठिकाणी आमंत्रित करतो. ठीक आहे. हनुमंत व्यंकट भोसले. ठीक आहे. हनुमंत ये बघा, नाव हनुमंत आहे बघा, उंची देखील कशी आहे असं बघावं लागेल की नाही मागाकडे या. ठीक आहे. हा खंबा खंबा आहे, खंबा अलग लक्षामध्ये आहे की नाही. नाव हनुमंत आहे. ठीक आहे. हा समुद्र लंपून जाऊ शकतो. ठीक आहे. याचे लक्षामध्ये याचं पुणे ग्रामीण पोलीस म्हणून या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. पुणे ग्रामीण म्हणून. ठीक आहे. याला देखील जे आहे पहा, लेखीला 89 मार्क आलेले आहेत आणि त्याचबरोबर 39 त्याला ग्राउंडला मार्क पडलेले आहेत. एकूण टोटल जे आहे ते 128 झालेलं आहे आणि सगळी जी आहेत ठीक आहे ती भूकंपग्रस्त आहेत बरं का. म्हणजे पहा की या ठिकाणी भूकंपग्रस्ताचं मेरिट कमी लागलेलं आहे, परंतु यांच्या लेखीचे मार्क तुम्हाला पाहिल्याच्या नंतर कळेल की यांनी ओपन मधून बसण्यासारखी जे आहेत ते अभ्यास केलेले आहेत. लक्षात येतंय का. म्हणून काही बांधव, काही भगिनी अशा असतील पहा की आपल्यालाही कशाचं आरक्षण असेल. तुम्हाला कोणी म्हणलं की तू भूकंपग्रस्त आहेस ताई, दादा, लय नादाला लागायचं नाही बरं का. ठीक आहे. तिथं देखील कष्ट करावेच लागतात. कारण हे पहा 89, 93. ठीक आहे. याचे भरपूर मार्क आहेत लेखीला. ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आपलं आरक्षण असो काही बी असो सगळीकडे कॉम्पिटिशन झालेलं आहे. मग त्या ठिकाणी कुठं कुठे योगायोगाच्या गोष्टी असतात, कुठं खपकन कमी मेरिट लागते ते. ठीक आहे. परंतु आपल्याला कष्ट केल्याशिवाय जे आहे ते आपल्या हातामध्ये काही प्राप्त होत नाही. आता यांचं तर प्रसादचं तर त्याच्याकडे ते भूकंपग्रस्ताचं नसलं तरी सिलेक्शन झालं असतं, याचं देखील सिलेक्शन झालं असतं. लक्षात येतंय. सांगायचं तात्पर्य हे आहे की मन लावून मेहनत करा, कष्ट करा, म्हणजे तुम्हाला जे आहे कुठल्याही परीक्षेमध्ये यश जे आहे ते यश 100% मिळत असतं. या ठिकाणी हनुमंतचा देखील आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. ठीक आहे. आणि याच्यानंतर जे आहे ठीक आहे, याच्यानंतर आणखीन एक विद्यार्थी आपला दीपक सुधाकर बिराजदार. ठीक आहे. या वागानं 41 मार्क जे आहे ते लेखीला घेतले, सॉरी 91 मार्क जे आहेत, 91 मार्क जे आहेत ते लेखीला घेतलेले आहेत. ठीक आहे. आणि 41 मार्क जे आहेत ते 41 मार्क ग्राउंडला घेतलेले आहेत. आणि दीपकचं या ठिकाणी जे सिलेक्शन झालेलं आहे ते पिंपरी चिंचवड पोलीस म्हणून त्याचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. 100 पैकी 91 मार्क घेणं सोपं नाही रे बरोबर हो. ठीक आहे. ज्याची जळती त्यालाच कळते. लक्षात येते का. एवढे घेण्यासाठी काय करायला लागतंय हे त्यालाच कळतंय. लक्षात येतंय. अनेक आपले बरेच बांधव आहेत, त्यांनी खूप चांगले मार्क घेतलेले आहेत. ठीक आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो. ठीक आहे. दीपकचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. दीपकनं आता या ठिकाणी यशाचा दीपक त्या ठिकाणी लावलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मायबापाच्या डोळ्यामध्ये जे आहे तर मला असं वाटतं की दीपक निकाल लागल्याच्या नंतर सुखाचे अश्रू तळले असतील. आणि ज्या वेळेला तुमच्या कर्तृत्वानं आता हे सगळ्याला सगळी जे आहेत ते या ठिकाणी यशस्वी झाले. मी यांना शिकवत असतानाही असं म्हणत होतो पहा, जो विद्यार्थी, जो मुलगा जो आपल्या आईच्या पोटी जन्म घेतो, जन्म घेतल्याच्या नंतर प्रत्येक जण जो आहे तो रडत रडतच जन्माला येतो. ठीक आहे. परंतु या ठिकाणी आपलं कर्तृत्व असं असलं पाहिजे, आपलं काम असं असलं पाहिजे. ठीक आहे. की आपल्या कर्तृत्वानं आणि आपल्या कामानं ज्या वेळेला आपल्याला आयुष्यामध्ये यश संपादन करता येतं आणि त्या यशानं आपल्या जन्मदात्या मायबापाच्या डोळ्यामध्ये ज्या वेळेला सुखाचे अश्रू तरळतात, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये तरळणारे सुखाचे अश्रू म्हणजे ह्या पृथ्वी तलावरचं ते सर्वात मोठं पुण्य आहे. आणि त्या पुण्याची भागीदारी आज हे चौघजण या ठिकाणी झालेले आहेत. ठीक आहे. असं तुम्ही ऐकणाऱ्यांनी देखील व्हा रे बाबांनो. लक्षात येतोय का. तर आता आपण या ठिकाणी जे आहे दीपकचा देखील पुष्पहार देऊन या ठिकाणी सत्कार करणार आहोत. ठीक आहे. आणि मला या ठिकाणी झालं का ठीक.
असे यारे सगळेजण सुरू करा कवर व्हायला सगळे बरं चले का रे बा सगळ्यांना एकदा काय करतो माहिती आहे का ठीक आहे यशाचा पेढा खाऊ घालतो ठीक आहे असं म्हणताल की सरकार पेढे तुम्ही आणले का मला आणायचीच गरज नाही किती बॉक्स इथे येऊन पडले पेढ्याचे आलं का लक्षात ठीक आहे हे आमचे गुरुजी आहे भाऊ एवढा जीव का लावते माहिती आहे का आम्ही पण त्यांना एवढा जीव लावतो लक्षात येतंय ठीक आहे पोरांनी आणले त्यांचाच पेढा त्यांना एकदा यशाचा खाऊ घालून गोड तोंड करतो ठीक आहे फोटो चांगला घे बघा ठीक आहे हा नाही ओके हनुमानला पेढा खाऊ घालताना मला असं करावं लागेल ठीक आहे या महेशराव ओके दीपक हां दीपक फोटो डबल पेढा इथे चार बरोबर पोराला खाली जरा बसू द्या जे पाय बी दुखत असते इथे चार चिट सरला एक खाऊ घालतो फोटो काय हा ना खापा एक मिनिट बसा हे याचा ग्रुप फोटो या चला घ्या बरं सर्व फोटो असं जरा अलीकडे आता याच्यानंतर जे आहे ठीक आहे की वा प्रत्यक्ष त्यांचे जे अनुभव आहेत ते अनुभव आपण या ठिकाणी ऐकणार आहोत ठीक आहे लक्षात बरं ठीक आहे बरं पुरं हो फक्त तुम्ही सांगा की तुम्हाला इथं काही थोडा लई फायदा झाला की नाही झाला ठीक आहे नाही प्रत्यक्षात तुम्ही सांगा ठीक आहे लोकांना काय वाटले की निकाल कसं काय घेतले ठीक आहे एकदा सांग बरं बघा खरं सांगायचं जे वाटते ते सांगायचं ठीक आहे इथे भरपूर जणांचा निकाल आलेला आहे जसं की मी इथं आलो तेव्हा मला इथं काहीच स्कोर येत नव्हता मला 70-75 मार्क येत होते जेव्हा मी इथं 1-1.5 वर्ष चांगली तयारी केलो तेव्हा माझा स्कोर 90+ राहिला तर ह्या क्लासचा मी टॉपरचा विद्यार्थी होतो आणि मी तिथे पण टॉपरचा फायदा झाला की नाही झाला भरपूर फायदा झाला आहे तसं बघायला गेलं तर मराठीचा माझा स्कोर जवळपास म्हणजे 25-19 मार्काचा येतात पण 1.5-2 वर्ष आमच्या इथं क्लासेस तुमचं मार्गदर्शन भेटलं मला जवळपास माझं फक्त एक प्रश्न चुकला आहे मराठीला हिंदीचा आणि दुसरीला महत्त्वाचं जे तुमचा आपल्याकडं त्याच्यात आहे मनी वापरायचं असं प्रश्न विचारले आणि त्याचा मला भरपूर फायदा झाला असेल तर त्याचा मला स्कोर 90+ जाण्याचं कारण म्हणजे आपल्या क्लासमध्ये व्यवस्थित अभ्यास केला तुमचं मार्गदर्शन भेटतं त्याच्यामुळे स्कोर चांगला तुम्हाला असं काही म्हणजे काही लालूच दाखवून तर बोलवलं नाही बाबा ठीक आहे महेशराव सांगायला सरच्या क्लासचा फायदा खूप झालेला आहे पहिलं गणित माझं खूपच कच्चं होतं
आमची जी प्रश्नाची लेवल आहे एक 4थी लेवल आहे ती एक पहिलं जमली गणिताच्या साधनेचा प्रश्नाला पहिली डिग्री घ्यायची गरज नाही. अशा प्रकारे गणितामुळे माझा खराच स्कोर म्हणजे गणितामुळे झाला आणि 4थी गणितामध्ये भेटली सर. तुमच्या क्लासचा भरपूर फायदा झाला सरची आभार सर. थँक्यू. हनुमंत आणि हनुमान उडी आता. हा ठीक आहे. काय बरोबर सर तुमच्या क्लासचा भरपूर फायदा झाला. क्लास लावल्याबरोबर माझे गणिताचे मार्क मराठी मार्क जे वगैरे सगळं टेस्ट सिरीजचा फायदा झाला. टेस्ट सिरीजला मला तरी स्कोर 50 असते का टाइम टेस्ट सिरीज आपली? हो सर. परीक्षेत प्रश्न उतरतात? हो सर. टेस्ट सिरीजचा भरपूर फायदा झाला सर. सर्वांचे मनापासून आभार. ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये जे काही आपले बांधव वगैरे असतील कुणालाही स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जर मार्गदर्शन हवं असेल ठीक आहे तर विजय स्पर्धा परीक्षा केंद्राशी तुम्ही संपर्क साधा. ठीक आहे. तुमची इच्छा तुमची जे मनातलं स्वप्न जे आहे ते निश्चितपणानं पूर्ण करण्यासाठी आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आणि भाऊ मी तर काय माहिती आहे का 100% या ठिकाणी क्लासला म्हणजे आम्ही वाहून घेतलेला आहे अक्षरशः या ठिकाणी. ठीक आहे. दुसरं काहीच काम नसतं. जे काय आहे ते क्लास क्लास क्लास. ठीक आहे. ओके. धन्यवाद. आपण थांबूयात या ठिकाणी.